आता आपला चालू झाला आहे दुसरा दिवस आणि आता नाश्ता करून आपण निघालो आहे. जाऊ दुसऱ्या दिवशी जास्त करून आपल्याला जंगलातून जायला लागतं. ॲक्च्युली पहिल्या दिवशी सुद्धा आधी जंगल वाटच होते, पण आता खूप पर्यटनामुळे आता सगळीकडे गावाला कनेक्ट करणारे रोडच झाले. पण दुसऱ्या दिवशीचा मार्ग हा पूर्ण जंगल मार्ग आहे आणि आपल्याला इथे निलगिरीची झाडं वगैरे त्याच्यातून आपल्याला जायला लागतं. अनेकदा वाघ आलाय वाघ. हा उड्या मारूया. चला 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 लवकर चालू आहे. नंतर हे काय मला सांगू नको नंतर म्हणायचं मी रडवलं. पाण्यातनच यायचं म्हणताय. गावलं तुम्हाला गुदगुल्या करले माझं सांगतो. मामा आता कुठे आहे आणि इथून पुढे कुठलं लागणार? एक 10 मिनिटात माळेवाडी, हा परत एक 10 मिनिटात पाटेवाडी, हा परत एक तुम्हाला अर्धा पाऊण तासात सुकाळमाळ येईल. पुढं हा सुकाळमाळ धनगरवाडा म्हणजे पाय वाटत जायचं. हे आता तुम्हाला इथं जरा पुढे गेला की पाय वाट माळेवाडी, परत पाटेवाडी सुकाळमाळ पाक पांढरं पाण्यापर्यंत तुम्हाला पाय वाट. हा सगळ्यांना कळू दे की आर्किटेक्टवाल्यांना पण दुसरी लाईफ असते. माझ्याकडे बघून तर मला म्हणतात तू आर्किटेक्चर सोडून बाकी सगळं करतो. हे मी परवा बघितलं एवढं मोठं आयुष्यपूड म्हणून. अरे बापरे समजणारच नाही.
मी तुम्हाला आता एका छोट्या मावळ्याला भेटवते. माझं नाव शिवेंद्र आहे आणि मी 8 वर्षाचा आहे आणि मी पन्हाळा पावनखिंड मोहिमेत आलोय. आणि हा आमच्या बरोबर पन्हाळा म्हणजे स्टार्टिंग पासून मी ना थकता चालत आहे. अजून काय बोलायचंय तुला? आणि सांग बा तुम्ही पण या म्हणून. तुम्ही पण या. हा आणि ही मोहीम करा. आपल्या महाराजांचा इतिहास जाणून हा घ्यायला. म्हण. आपल्या महाराजांचा इतिहास खूप चांगला आहे. आणि इथं चांगले इथं खूप सारे खूप सारे गाव बघायला मिळते. खूप सारे गाव आणि खूप सारं चांगलं बघायला पण मिळतंय. अरे हा मग बघ पुढच्या वर्षी तुम्ही बस. आणि फायनली आम्ही सगळे ज्या पावसाची वाट बघत होतो तर पाऊस चालू झालाय. आमची मोहीम पूर्ण होत आली आहे. 10-20 किलोमीटर आम्ही फक्त मागे आहे पण आता पाऊस तरी आलाय. बसू नको चल. आणि हा आहे खरा पन्हाळा पावनखिंड ट्रेक. चिखलाची वाट, जंगल, एकदम किड्यांचा आवाज वगैरे मस्त आणि जोरदार पाऊस. आणि आता आपण आलेलो आहे धबधब्याच्या इथे. आम्ही एक 10 किलोमीटर मागे आहे आणि दुसऱ्या दिवशीचा ट्रेक हा खरा रोमांचक आहे आणि सगळी जंगल वाटते. मस्त वाटतंय. आधी जी संपूर्ण पन्हाळा पावनखिंड ट्रेक होता तो पूर्ण ही अशीच वाट होती पण आता नंतर ह्यांची घरं वाढली. परत मागं दिलंय बघा भडंग. मागं आहेत अजून यायला लागलेत आमची. आणि अजून की त्या गावांमधून ह्यांच्याकडे जास्त यांना काय मिळत नाही तर तुम्हाला जर शक्य असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी खायला किंवा मुलांना पेन्सिल पेन वगैरे तुम्ही घेऊन येऊ शकता. हाय बघ मागं आहेत बघ. जा आताच दिलं मागं. होय
मागं थांबले. पन्हाळा पावनखिंडची जे ट्रेक होता तो आधी पूर्ण जंगल मार्ग होता, पण आता इथले पण गाव आहेत त्यांच्यासाठी पण सुविधा म्हणून आता बऱ्यापैकी रोड झाला आहे. पण हा दुसऱ्या दिवशीचा जो मार्ग आहे तो भारी आहे. तो अजूनही जंगल ट्रेकच आहे. थोडा फक्त मध्ये आपल्याला रस्ता लागतो, पण परत आपण जंगलातूनच हा ट्रेक सगळा करतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी पन्हाळा पावनखिंड हा ट्रेक केलाच पाहिजे. आणि तुम्ही हा जंगल ट्रेक आहे त्याच्यामुळे आपल्या मावळ्यांनी इथं रक्त सांडलं आहे, तर तुम्ही प्लीज इथं प्लॅस्टिक सांडून प्रदूषण करू नका. हे घे शिव, घे झुणका भाकरी घे. माझा हात येतो शूटिंग मध्ये म्हणजे मी यांना भाकरी फक्त म्हणायची म्हणजे आगीत गाडी टाकणे म्हणतात की तो प्रकार आहे. त्याला फक्त म्हणायची वेळ होती जळतात आणि ते मी ओळखला ना. हाताचं रक्त खाईल की आता. फक्त पहा, बघू दे पायाचं रक्त. ते नक्की का? बघू दे. किती पकडलेस तू? एक दे. अरे पडला. अरे पकड पकड. हो, आयुष्यात पहिल्यांदाच इकडे होतं. आपण कोण घर भाई हो द्या नाही. बघतोय माझ्याकडे तो. ए बाब्या, ही कुठे होता पकड. मला दे, मला दे, मला दे. दे दे. काय करू? असं करू? शिकव की मला काय करायचं. आला आला आला. बाय बाय बाय. टाटा. हो इकडे इकडे. तुझं नाव काय आहे? बाय बाय कर. तुझं नाव काय आहे? नाव विसरलं. नाव विसरलं. डोकं खचवायलाय. पुढच्या ट्रेकला आल्यानंतर सांग. नाव नाही, नाव पूर्ण विसरलं. गजनी गजनी. आम्ही पण पकडला खेकडा हातात. होय काय? बघितलं नाही. दाखव दे. त्यांची कुठं होती ही टोपली? दुःख आहे. आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहे पावनखिंडच्या इथे. तर आता परिश्रमानंतर पावनखिंडीत आम्ही पोहोचलेलो आहे. पायाचे तुकडे पडलेले आहेत. म्हणजे पाय मॅडमांना घ्यायला पाहिजे. पाय म्हणजे पाय टाकतोय, पाय जाणवतच नाहीये. असं एक एक पाय असा उचलून टाकायला सुद्धा खूप कष्ट 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 होत. भुकेने तडपडत असताना जे देवी सारखी धावून आली तेही त्रिवेणी देवी. त्रिवेणी देवी. शतशः नमन. हा बुरुज खाली कन्स्ट्रक्ट केलाय
एवढं 50 किलोमीटर चालून पायाची चाल बदलली आहे. जो शूटिंग करत आहे त्याचे तर तुकडे पडलेले आहेत पायाचे. पहिला स्ट्रेक आहे त्यामुळे कॅमेरा खूप हालत आहे, समजून घ्या. खाली पाण्याचा आवाज येतो आपल्याला. आपली पन्हाळा ते पावनखिंड मोहीम इथे समाप्त होती आहे आणि ही खाली खिंड आहे. मी जेवढं जास्तीत जास्त कव्हर करता येईल या ब्लॉगमध्ये तेवढं केलं आहे आणि तुम्हाला जितका जास्त दाखवता येईल व्हिडिओच्या माध्यमातून तेवढं मी दाखवते आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला कधी जमेल तेव्हा तुमच्या आयुष्यात एकदा तरी हा ट्रेक करा. जय शिवराय.